तर आज आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार आणि त्यानिमित्ताने पूजा कशी मांडायची हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगते। पौष महिन्यामधील या रविवारच्या पूजनाने तुमच्या कुटुंबियांना आणि तुम्हाला सूर्यासारखे तेज प्राप्त होते आणि सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर होते। तर सर्वात आधी तुम्हाला सांगते, ही पूजा अगदी सोपी आहे। या दिवशी व्रत केलं जातं, व्रत नसेल होत तरी पूजा मांडावी आणि ही पूजा केल्याने खूप जास्त सुख समृद्धी तुमच्या घरी येते। चला तर आता बघूया पूजा कशी करायची। तर सर्वात आधी तर सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची। ही जी आपण पूजा मांडत आहे ही कोणी कोणी तुळशीच्या समोर सुद्धा मांडतं, म्हणजे पूर्व दिशेला आपलं मुख करून मांडायची असते किंवा तुम्ही घरातही पूर्व दिशेला मुख करून ही पूजा मांडू शकता। तर बघा, सर्वात आधी तर विळा ठेवायचा, गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची। त्यानंतर एक फळ सुद्धा ठेवायचं, त्याचा पण विळा मांडून स्थापना करून घ्यायची। त्यानंतर कच्चं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकून घ्यायचं आणि या मिश्रणाने आपण सूर्यचंद्र, पालखी, रानूबाई आणि त्याच्यानंतर गोपद्म काढणार आहोत। तर बघा, काही भागांमध्ये रांगोळीने हे सगळं काढलं जातं आणि आमच्या भागामध्ये जशी पूजा आहे तशी मी तुम्हाला आज इथे सांगत आहे। तर आमच्या भागामध्ये कच्च्या दुधाच्या मिश्रणातूनच हे सगळं काढलं जातं। तर बघा, अशा प्रकारे आगपेटीच्या सहाय्याने हे दूध वापरून मी सगळ्यात आधी सूर्यदेव काढून घेतले। त्यानंतर ही दिसते तुम्हाला पालखी आणि त्याच्यासोबत काही लोक असतात ती काढून घेतली। इथे मी चंद्रदेव काढले आणि त्यानंतर ही जी दिसते ही गोपद्म काढलेली आहे आणि त्याच्याच बाजूला मी राणूदेवी सुद्धा काढलेली आहे। तर या सर्व देवांची आपल्याला आता पूजा करायची असते। आता या सर्व देवतांना गंध, अक्षदा, पुष्प वाहून द्यायच्या आणि त्याच्यानंतर सीजनल जे फ्रूट्स असतात किंवा जेही व्हेजिटेबल्स येतात या सीझनमध्ये ते वाहायचे असतात। तर मी इथे तुम्ही बघू शकता आवळा, त्यानंतर गाजर, हरभरे हे सगळं असं वाहून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये बोरं सुद्धा ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हती। आणि हे अशा प्रकारे ही पूजा इथे सुपट संपन्न पार पडलेली आहे। या पूजेचं विसर्जन संध्याकाळी 6च्या आधी म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आपल्याला करायचं असतं। त्यासाठी ही सगळी फळं वगैरे आपल्या खाण्यामध्ये वापरून घ्यायची आणि जे आपण सूर्यदेव वगैरे काढलेले आहे दुधाने ते सगळे पाण्याने धुवून घ्यायचे आणि ते पाणी तुळशीमध्ये टाकून द्यायचं। तर ही पूजा तुम्ही कशी करावी म्हणून हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा, कारण की आणखीन 2 पौष रविवार या महिन्यामध्ये पडणार आहेत।